आता करा नाही लवकर म्हणून. काय नाही होत. आता तुम्ही सांगा, डिलिव्हरी होतात 9 महिने लागतात. हा, डिलिव्हरी व्हायला 9 महिने लागतात. आणि पोरगा जर जन्म काय म्हणतात पोरगा, कौन है ये लोग, कहां से आते हैं? हॅलो मित्रांनो, नमस्कार. Ajay.Shilpa Vlogs ह्या आपल्या चॅनल मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, कसे आहात सर्वजण? आणि मित्रांनो, आता आम्ही रानात गेलते. आहो दारेवरती पाणी लावलेलं आहे. उन्हात एवढा ऊन आहे मित्रांनो, काय सांगू, लय ऊन आहे, भरपूर ऊन लागतंय. आणि ऊन लागत होतं त्याच्यामुळे आहोला चक्कर आलं. तर आता ते घरी आलेत. सकाळपासून जेवण नाही केलं कारण की आज व्रत मतलब उपवास आहे ते. आणि मी पण उपवास आहे, आपले स्वामीचे दिवस आहे ना. तर आज गुरुवार आहे, तर आम्ही दोघं नवरा बायको उपवास धरलेला आहे मित्रांनो. तर आता आलत आहो जेवण करायला आणि मी खिचडी केलेला आहे. तर आहो म्हणलं की आपले मित्रांसोबत आपण एक व्हिडिओ काढूया. तर आहो आता गेले तर आंबा तोडायला. चला आपण जाऊया, बघू आहो काय करतात. आहो आंबा तोडते काय? चला मित्रांनो बघूया आहो काय करतात. बघत असाल आहो तिकडे आहे, आंबा तोडत आहे. कशाला आंबा तोडताय? पिकलेला आंबा होय मित्रांनो. एक दिवशी आहे ना, आमचे झाडाचा आंबा पिकलेला घावलेला होते आहोला, तेच बघत आहे. तर अजून आम्हाला खिचडी खायची आहे. तर आहो आला तर आंबा बघायला. जाऊ दा, पिकलेला नाही घावला तर कच्चच खाऊया. आणि एक दिवशी तोडून ठेवा बरं पिकायसाठी मित्रांनो. हा लागले ते वाटतं. मित्रांनो बघत असाल आहो आंबा तोडतात आणि पिकायला लागलं म्हणतात. पोरांना खायसाठी एक दिवस तोडून ठेवावं लागेल. काढून घ्यावं लागतील लवकर. हा फोन करा. काय लोणच्याला काढून घ्यावं लागतील ना, मला फोन करा. बर बर, नवा भाऊला फोन करायचे, त्यांना तोडायला लावायचा आणि आंबा त्यांना म्हणायचा जेवढा तोडला आणि तेवढाच घेऊन जावा तुमच्या लोणचं टाकायला तुमच्या घरी. हा घालून तुम्हाला. रामा दादा व्हिडिओ बघत असाल तर नक्की कमेंट करा आणि बघा ते काय म्हणतात. लोणचं घालून. अरे एक पडलं खाले मित्रांनो. आता उन्हाळ्याचा दिवस आहे आणि आंब्याचा रस लय भारी मी करती, पण आहोला आवडत नाही. काळा नमक टाकून आंब्याचं ही रस बनवायला लय आवडतं. जर तुम्हाला तो ब्लॉग पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा. यूपीचा आंबाचा रस कसं बनवतात एकदा नक्की कमेंट करून सांगा. मी बनवून ब्लॉग तुमच्यासाठी बनवीन स्पेशल. बघू खिचडीवर खायचे. तर मित्रांनो पित्रांनो आता आहो तोडलेला आहे, बघत असाल तुम्ही सर्वजण. आणि एवढा आंबा लागलेला आहे तुम्हाला काय सांगू, अजून साईज लय मोठा असतात त्याचा, पिकलेला नाहीये. एक दिवशी मित्रांनो पिकलेलं होतं, माहिती का तुम्हाला. आंबा दिला जाईल 50 रुपये किलोने. लोणच्याला आंबा देवा काय म्हणले, लोणच्याला आंबा भेटेल 50 रुपये किलोने. हाँ ये बात सही है दोस्तों. एक बात बता दूं मित्रांनो, एक सांगू का, आमच्या 2 झाड आहे आंबाचं आणि एवढं खायला भारी वाटतंय. फक्त कशासाठी माहिती का, लोणच्यासाठी. म्हणजे पिकलेला खात नाही कारण की आम्ही लोणचे टाकून घेते. हा बघा, हे आमच्या टॉमी आणि राजा आणि आहो बसलेला आहे बघा. खिचडी वगैरे सगळं घेऊन बसलेला आहे बाहेर. टॉमी वेगळा आहे, राजा वेगळा आहे ना आहो वेगळे. ते माहिती मला, आहो बसलेला आहे. मी म्हणलं टॉमी आणि राजा आहे. पिकायला लागलाय, पोरांना काढून ठेवा खायला. तर मित्रांनो बघत असाल आता लय भूक लागले ना. टाइम झालेला आहे मित्रांनो, 2-2:30 वाजलेला आहे. आता आहो जेवण करणारे, मी पण करणार आहे. मला पण लय भूक लागले, काय सांगू तुम्हाला. सकाळपासून मित्रांनो असंच आहे, मी नुसतं चहा पिऊन. आणि आहोने मला डायटिंग वर ठेवलेला आहे. ओ डायटिंग वर ठेवलं की नाही मला. डायटिंग वर ठेवलं. मग माझं डायटिंग स्टार्ट आहे मित्रांनो. सांगू का तुम्हाला, सकाळी मी काय खाल्लेलं नाहीये, काही नुसतं चहा घेतलेला आहे. तो पण मी डायटिंग वर चहा घेत नाही, पण जेव्हा उपवास असतो तेव्हा मी चहा घेत असते. आज सरपंचाने फोन केला, रस्ता व्हायचा आपला. खरं? अरे वा वा वा, धन्यवाद धन्यवाद सरपंच जी. अगर बघत असेल व्हिडिओ तर धन्यवाद. आपले व्हिडिओ बघत असतात ना तुम्ही, तर मनापासून धन्यवाद. लवकरच लवकर रस्ता बनवून घ्या आमच्या. लय पळापळ होती पोरांची शाळेत न्यायला. हो, त्याच्यामुळे काय सांगावं, त्याच्यामुळे तर मी गाडी शिकवणार. मला असं वाटतं की मी गाडी घेऊन कुठेतरी पडल खड्डेत, त्याच्यामुळे मी गाडी घेऊन जात नाही है ना.
जेव्हा रस्ता झाला ना तेव्हा मी गाडी घेऊन जाईन. बघू आता सरपंच म्हणलेत होईल रस्ता. होणार आहे लवकरच होणार कुठली आहे. गोष्ट व्हायला वेळ लागतोच. हा मग काय, मग माणसाने वेट करायचं, करतील ते रस्ता. मग काय. आता तुम्हाला सांगू का, काय लोक त्याच्या रागवलेत रस्ता करा नाही लवकर म्हणून. काय नाही होत. आता तुम्ही सांगा, डिलिव्हरी होतात 9 महिने लागतात. हा, डिलिव्हरी व्हायला 9 महिने लागतात. आणि पोरगा जर जन्म काय म्हणतात पोरगा जन्मलं की लगेच हा जन्मलं तर का लगेच चालतात का? त्यांना पण 2 वर्ष 1 वर्ष लागतं ना चालायला. त्याच्यामुळं असं समजून घ्यायचं लोकांना. हे घरचं दही. अरे वा, काल ते दूध टाकलेलं म्हणून थोडं पातळ दिसतं ना, तर कसले भारी वाटते बघ ना. मस्त. हा बघ ना. हा हा. आणि हे बघ दही इकतचं दही घरच्या दहीचं लय फरक आहे. पाणी येतं सगळं. हा मित्रांनो, तर बघत असाल आंबा आहे आणि खिचडी आहे इकडं, आणि इकडं दही आहे. आम्हाला दही लय आवडते खिचडी सोबत. तर बघत असाल आता आम्ही सगळेजण खाणार आहे बसून. आई गेल्यात कामावर. आई सकाळी निघून जातात काम. 11 वाजता गेलं, 10:30 किंवा 11 वाजता गेलं रानात कामाला, तर त्यांना यायला 5-6 वाजतात मित्रांनो. त्याच्यामुळे आम्ही 4घच असतो घरी. कधीतरी आहो रानात गेलं तर आम्ही 3, कधीतरी पोरा शाळेत गेला तर मी एकटी. आता काय करावं बघा, एकटं करमत नाही. तो पण आहोला फोन करून बोलवत असते. आहो चला मित्रांनो, खिचडी खायला या सगळ्यांनी. एवढा उशीर झालाय खिचडी खायला. या मित्रांनो सर्वजण खिचडी खायला, नाही तर परत म्हणसेल अजय दादा शिल्पाताई एकट्या खातात. होय, आपल्या गावात सपोर्टले धन्यवाद बरं का गावकऱ्यांना. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. भरपूर सपोर्ट करतात आम्हाला सगळेजण. गावकरी बंधू धन्यवाद सर्वांना मनापासून. असा सपोर्ट राहू दे तुमचा. हेकडे तोंड करून बोलायचं. असाच सपोर्ट राहू दे. घेतो रे, भूक लागली. त्यांना पण माहिती भूक लागली अजयला. अहो खरंच लय टाइम किती झालेला आहे. तुम्हाला आता घड्या धावते. हा बघा घड्या बघा. अयो 3 वाजून आलाय बाबू. अजून जायचं दार द्यायला. लाईट गेले त्याच्यामुळे आहो बसलेल्या जेवायला. चला जेवायला. हे बघा खायला या सगळ्यांनी. चारू मला तुला चारायचे बाई. आता बारकी पुरगी काय तुला चाराय अरे. हा जर रडायला लागले म्हणून चालतोय. तर खावा सगळ्यांनी या खायला. 1 नंबर झालेला आहे. आंब्या बरं दही. 1 नंबर झालेला आहे. या जेवायला सर्वजण. जय रामजी की. सगळ्यांनी उपास धरा. जेवण पण आहे, म्हणजे जेवण काय सॉरी, खिचडी पण आहे, दही पण आहे, आंबा पण आहे. आंबा आमचं थोडासा आंबट आहे, पण खायला खिचडी बरोबर लय भारी लागते. लाईट आली का बघ. आंबट आहे थोडासा. तर मित्रांनो कसं वाटलं आमचा हा ब्लॉग. जर आवडला असेल तर ज्यादा ब्लॉगला शेअर करा. आणि न्यू असेल चॅनलवरती तर कॉमेडी व्हिडिओ बघा, ब्लॉगिंग पण असतात. नक्की बघा. आवडलं तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया न्यू ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण काळजी घ्या मित्रांनो. तुमच्या पण आणि तुमच्या घरच्यांच्या पण. नक्की मित्रांनो सगळ्यांनी काळजी घ्या एकमेकांची. हो मित्रांनो, तर भेटूया न्यू ब्लॉग मध्ये. कारण की अजून आहोला जायचे रानात पाणी लावायला. तर आणि मला पण भरपूर काम आहे. भांडी घासायचं आहे, गहू आणि बाजरीचं दळण करायचं आहे मित्रांनो. तर भेटूया न्यू ब्लॉग मध्ये. ओके, बाय बाय.